धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी आपण पाहतोय। वनराज अंदेकर यांच्या हत्ये प्रकरणातील व्याप्ती जी आहे ती आता वाढली आहे, कारण फरार झालेला आरोपी सागर पवार याला अटक करण्यात आली आहे। तर साहिल दळवी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आतापर्यंत हत्या प्रकरणामध्ये 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 8 बंदुका, 13 राऊंड, त्याचबरोबर 7 दुचाकी आणि 1 कार जप्त करण्यात आली आहे। अटकेतील 21 आरोपींपैकी 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती हाती आली आहे। तर अतिवृष्टीमुळे भंडाऱ्यातील जनता ही हवालदिल झाली असताना काँग्रेस खासदाराचा बोनेटवर बसून फिल्मी स्टाईलने स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। कारच्या बोनेटवर बसून ते स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत। त्यांच्या व्हिडिओ जेव्हा समोर आला त्यानंतर नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला। अशा प्रकारची स्टंटबाजी म्हणजे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याची टीका जी आहे ती स्थानिकांनी केली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। अशा प्रकारे काँग्रेस नेत्याकडून ही स्टंटबाजी केली जाते आणि त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। एकीकडे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, पावसामुळे अतिवृष्टीमुळे स्थानिकांचे अतोनात हाल होत आहेत आणि अशा परिस्थितीमुळे मध्ये हे जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांचे हे वागणं जे आहे ते अजिबात शोभनीय नाहीये अशी टीका जी आहे ती स्थानिक करताना दिसतात, नागरिक करताना दिसतात। या संपूर्ण गोष्टीचा, या स्टंटबाजीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आणि त्यानंतर स्थानिकांच्या रोषाला या खासदारांना सामोरं जावं लागलंय।